इंडू गुंडू मुंडू सुंडू कोणत्या बी जेवढ्या कंपन्या आल्या तेवढ्या लोकांनी लाईक करून टाकले. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 250 पेक्षा जास्त बिबटची संख्या झालेली आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्येक माणूस फोन करतोय रात्रीचं दारावर जावं का नाही. प्रत्येक जण म्हणतोय दिवसा लाईट दिली पाहिजे, दिवसा लाईट सोडली तर लाईट चालत नाही, अशी अवस्था आहे. आज गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती. अध्यक्ष महोदय, गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने आपल्याला शेतकऱ्यांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये विम्याचं संरक्षण मिळतं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या योजनेमध्ये सर्पदंशाचा उल्लेख नाही. बिबट या प्राण्याबद्दल, बिबट्याबद्दल या सभागृहामध्ये बोललं गेलं. आता जुन्नरचे आमदारांनी बोलले. अध्यक्ष महोदय, माझ्या इथं कोरोनाच्या काळात नागनाथ गर्जे, स्वराज भापकर हे 2 माणसं अध्यक्ष महोदय मारली गेली. सौभाग्यवती भोसले यांच्यावरती जो अटॅक झाला त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्यांची वाचा गेली. अध्यक्ष महोदय, अन्यथा अजितदादा म्हणाले होते की ह्यांना वनतारामध्ये नेऊन सोडावं, 550 सोडतो म्हणाले. दादा परत म्हणाले की अध्यक्ष महोदय, खरोखर आहे हे जंगलातले बिबट राहिलेले नाहीत, हे अक्षरशः माणसाळलेले आहेत. अध्यक्ष महोदय, सर्वश्री रणधीर सावरकर व इतर सदस्यांनी आणलेल्या नियम 293 या प्रस्तावावरती बोलण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, खरोखर आता या ठिकाणी काही सदस्यांनी सांगितलं की 50 वर्षामध्ये असा पाऊस झाला नाही. अध्यक्ष महोदय, 80-90 वर्षाच्या वडीलधाऱ्या माणसांना जरी विचारलं तरी अध्यक्ष महोदय ते सांगतात आमच्या हयातीमध्ये एवढा भयानक पाऊस कधी झालेला नाही. आणि अध्यक्ष महोदय, जे नुकसान झालेलं आहे त्याची सुरुवात ही माझ्या मतदारसंघापासून सुरू झाली. अध्यक्ष महोदय, नंतर करमाळा, त्याच्यानंतर अभिजित पाटील साहेबांचा माढा मतदारसंघ आणि तो तसा सांगोला आणि शेवटपर्यंत सीना ही नदी कोणालाही माहिती नव्हती, परंतु कालच्या पुरामध्ये मात्र सीना ही नदी माहिती झाली. अध्यक्ष महोदय, प्रचंड नुकसान या पुरानं केलं. माझ्या इथं तर स्वतः मला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत, त्यांना बोलून हेलिकॉप्टरची सुद्धा सुविधा आम्हाला करावी लागली आणि हेलिकॉप्टरने माणसं रेस्क्यू करण्याची सुद्धा पाळी त्या ठिकाणी आमच्यावरती आली. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काही सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी, तो त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय बोलण्याचा, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पंजाबचं उदाहरण देण्यात आलं. अध्यक्ष महोदय, पंजाबचं उदाहरण 2-4 दिवस चाललं, परंतु ज्या वेळेस अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या NDRFची 47,000 आणि मनरेगाच्या अंतर्गत 3 लाख अशी 3.5 लाख रुपये हेक्टरी ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस ते फेसबुक आणि व्हॉट्सअपवरचं सगळं बंद झालं. आणि अध्यक्ष महोदय, 2 हेक्टर पर्यंत मर्यादा असताना 3 हेक्टर पर्यंत त्या ठिकाणी सरकारने मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, 7,500 रुपये वेगळे, 10,000 रुपये वेगळे अशा पद्धतीचे 3 हेक्टर पर्यंत असेल तर जवळपास त्याला निश्चितपणे जास्तीची मदत, अत्यंत चांगली मदत ही पर हेक्टरी या ठिकाणी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्य सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज आज जरी जाहीर केलेलं असलं तरी माझं मत असं आहे, माननीय राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण कॅबिनेटने अतिशय चांगला निर्णय घेतला. हे जरी 31,500 कोटीचं पॅकेज असलं तरी फायनलला जाईपर्यंत माझ्या मते हे कदाचित 40,000 कोटी रुपयापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जाईल. अध्यक्ष महोदय, अडचणी आहेत. काही लोकांचं फार्मर ID नीटनाटकं नाही, काही शेतकऱ्यांचं EKYC झालेले नाही म्हणून सुद्धा अनुदान अडकतंय.
परंतु त्यातला सुद्धा SDM तहसीलदार हे मार्ग काढतायत आणि त्यांना ते अनुदान त्या ठिकाणी वितरित होते। आता पुढच्या टप्प्यातला आणखी पुढे येईल, परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पंजाबचं उदाहरण देण्याची आवश्यकता नाही। जवळपास पंजाबचं आणि पंजाबपेक्षा सुद्धा काही प्रमाणामध्ये ज्या खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये 3.5 लाख रुपये हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी मदत ही झालेली आहे। त्याच्यामुळं आपल्याला आपल्या सरकारने, म्हणजे सामान्य माणूस म्हणला की आजपर्यंत कधी सरकारने एवढी मदत केली नाही, एवढी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये केली, हे नम्रपणे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, एक काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत। आता आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती याच्यासाठी दरवर्षी पैसा देतो। अध्यक्ष महोदय, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं जे लोकल सेक्टर डिपार्टमेंट आहे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, ते प्रस्ताव पाठवतात आणि हे प्रस्ताव आल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय, या वर्षी ज्या भागामध्ये पाऊस झालेला आहे तिथला गाळ उपसण्याची आवश्यकता आहे, तरच ही खरडून गेलेली जी जमीन आहे अध्यक्ष महोदय, 2-2 परसापर्यंत जमीन खरडून गेलेली आहे शेतकऱ्याची, थोडी थिडकी गेलेली नाही। 3 बोटाचा थर जरी मातीचा वाहून गेला तरी सुद्धा ती जमीन ॲज लाईक खरडून गेल्यासारखी परिस्थिती होते। इथे 2-2 परस जमीन एकदम खाली खोलवरती त्या ठिकाणी खरडून गेलेली आहे। म्हणून हे काम नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, टाटा यासारख्या संस्था इन्व्हॉल्व करून लवकरात लवकर, आणि मोठ्या प्रमाणावरती पूर आल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती केटीवेरचं आउट फ्लँकिंग झालेलं आहे अध्यक्ष महोदय। केटीवेर दोन्ही बाजूनी खरडून गेले आणि मोठमोठाली ओंडकी आली आणि ओंडकी ती नेमकी केटीवेरच्या दरवाजाला बसली। आडवी बसल्यामुळं आपण गावरान भाषेमध्ये फुरसन अडकलं म्हणतो, तसं ते अडकलं आणि आउट फ्लँकिंग मोठ्या प्रमाणावरती झाली। हे प्रचंड मोठं नुकसान आहे अध्यक्ष महोदय। इरिगेशननी तात्काळ टेंडर काढले, काही काम नामला दिलं आमच्या इकडचं, परंतु अध्यक्ष महोदय, लोकल सेक्टर आणि जिल्हा परिषदेचे जे केटीवेर्स आहेत ते आजही जसेच्या तसे फुटलेले, सगळ्याच मला वाटतं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पडलेले। याच्या बाबतीतला निर्णय हा राज्य सरकारने लवकरात लवकर त्या ठिकाणी करावा, अशा प्रकारची एक विनंती आहे। आणि कापूस हे 8 माही पीक आहे अध्यक्ष महोदय, आमच्याकडे बऱ्यापैकी होतं, त्याला हंगामी बागायत म्हणून पकडलं पाहिजे, अशा प्रकारची एक मागणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी करतो। अध्यक्ष महोदय, कृष्णा मराठवाडा योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला, परंतु या योजनेला खरी जर गती दिली असेल ती या राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेली आहे। आणि अतिरिक्त 30 TMC पाणी आणखी मराठवाड्यासाठी देण्याच्या बाबतीतला निर्णय होतोय भविष्यामध्ये, आणि गोदावरी खोऱ्यामध्ये 53 TMC पाणी आणण्याचं कैलास पाटील बोलले, त्याला माझं थोडंसं समर्थन आहे अध्यक्ष महोदय, कारण ह्या योजना लवकरात लवकर मार्गी लागल्या पाहिजेत, अशा प्रकारची विनंती आहे। अध्यक्ष महोदय, आज गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती आहे अध्यक्ष महोदय। गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने आपल्याला शेतकऱ्यांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये विम्याचं संरक्षण मिळतं। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या योजनेमध्ये सर्पदंशाचा उल्लेख नाही। अध्यक्ष महोदय, मुंडे साहेबांची जयंती म्हणून आज जयंतीच्या दिनी मी आपल्याला सरकारला विनंती करतो की सर्पदंश झाल्याच्या नंतर जर शेतकऱ्याचा किंवा महिला भगिनीचा शेतकऱ्याचा मृत्यू जर झाला तर त्याला सुद्धा मुंडे साहेबांच्या नावाने असलेली ही योजना लागू झाली पाहिजे। हे प्रस्तावामध्ये आहे, प्रत्यक्षात उत्तर उद्याच्याला आम्हाला मिळेल किंवा परवा मिळेल, परंतु या उत्तरामध्ये कृपया सर्पदंशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख असावा, अशा प्रकारची विनंती। अध्यक्ष महोदय, बिबट या प्राण्याबद्दल, बिबट्याबद्दल या सभागृहामध्ये बोललं गेलं, आता जुन्नरचे आमदारांनी बोलले। अध्यक्ष महोदय, माझ्या इथं कोरोनाच्या काळात
नागनाथ गर्जे, स्वराज भापकर हे 2 माणसं अध्यक्ष महोदय मारली गेली. सौभाग्यवती भोसले यांच्यावरती जो अटॅक झाला त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्यांची वाचा गेली. अध्यक्ष महोदय, आता काही दिवसापूर्वी बोबडे म्हणून एक महिला आहेत आमच्या इथल्या वाघेरा तिथल्या, तर त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, गोल्हार नावाचा 37 वर्षाचा युवक आता त्या ठिकाणी खाऊन टाकला. अध्यक्ष महोदय, आणि सौ सानप म्हणून वडझरीच्या त्यांच्यावरती हल्ला झाला. सौ खाडे त्यांच्यावरती हल्ला झाला. अध्यक्ष महोदय, आम्हाला सांगण्यात आलं की येडशीचा वाघ इकडं आला म्हण. बिबटची संख्या 2012-13ला अध्यक्ष महोदय अवघी 3 होती. आता माझ्या मतदारसंघामध्ये फक्त आता इथे उल्लेख होत असताना अहिल्यानगर आणि पुण्याचा उल्लेख होतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 250 पेक्षा जास्त बिबटची संख्या झालेली आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्येक माणूस फोन करतोय रात्रीचं दारावर जावं का नाही. प्रत्येक जण म्हणतोय दिवसा लाईट दिली पाहिजे. दिवसा लाईट सोडली तर लाईट चालत नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये रात्रीची लाईट बिलकुल चालली नाही पाहिजे. दिवसाच लाईट आम्हाला दिली पाहिजे. दुसरा अध्यक्ष महोदय, सोलार पंपच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे, शेतकऱ्याकडनं कंपन्या चुकल्या. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला काय माहिती कोणती कंपनी काय, इंडू गुंडू मुंडू सुंडू कोणत्या बी जेवढ्या कंपन्या आल्या तेवढ्या लोकांनी लाईक करून टाकल्या. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये शक्ती कंपनी आहे, जयस्वाल का काय नावाची कंपनी आहे, ह्या चांगल्या कंपन्या आहेत. त्याच कंपन्यांना अध्यक्ष महोदय सोलार पंपचं काम हे या ठिकाणी दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या बिबटला या ठिकाणी बरं बोला साहेब, एकच मिनिटाचं. अध्यक्ष महोदय, बिबटच्या समोर शेळ्या सोडायच्या अशा पद्धतीचं ठीक आहे, मंत्री महोदय ते बोललेत, परंतु त्याच्याऐवजी आमचं मत असं आहे अध्यक्ष महोदय, बिबटची संख्या जुन्नर, अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. याला रेस्क्यू सेंटर जर करता येत असेल तर ते करावं. अन्यथा अजितदादा म्हणाले होते की ह्यांना वनतारामध्ये नेऊन सोडावं, 550 सोडतो म्हणाले. दादा परत म्हणाले की अध्यक्ष महोदय, खरोखर आहे हे जंगलातले बिबट राहिलेले नाहीत, हे अक्षरशः माणसाळलेले आहेत आणि हे उसातच पैदास इकडं होते. पण आमच्या इकडं मात्र जनतेच्या जवळ, गावाच्या जवळ ते त्या ठिकाणी बाळंत होते आणि एकाच वेळी अध्यक्ष महोदय 3-3 बिबट होत आहेत. आणि त्या पिल्लाला जर हात लावला तर मग मात्र ते अख्ख्या गावाला झोपून देत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. या बिबटच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि तो शासनाने घ्यावा, अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.